विठ्ठल 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 कधी विचार केलाय का? लाखो लोक पावसात, उन्हात, चिखलातून शेकडो किलोमीटर चालत का जातात? पैसा नाही, स्पर्धा नाही, बक्षीस नाही, तरीही प्रत्येक वर्षी ही परंपरा तितक्याच भक्तिभावाने सुरू राहते. यालाच म्हणतात वारी. वारी म्हणजे फक्त पायी चालणे नाही, तर श्रद्धा, समता आणि सेवाभावाचा जिवंत उत्सव आहे. महाराष्ट्रात दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरकडे विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघतात. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून आणि संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान करते. या प्रवासात वारकरी हातात टाळ मृदंग घेत अभंग गात चालतात. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नसतो, तर असते विठ्ठल भेटीची ओढ. वारी आपल्याला शिकवते की प्रत्येक माणूस समान आहे. येथे श्रीमंत गरीब, मोठा लहान, जातीपातीचा भेद नसतो. सर्वजण एकाच रांगेत चालतात, एकत्र जेवतात आणि एकमेकांची सेवा करतात. वारीत शिस्त, संयम आणि निस्वार्थ सेवा यांना खूप महत्त्व असते. वाटेत गावोगावी लोक वारकऱ्यांसाठी पाणी, अन्न आणि निवाऱ्याची व्यवस्था करतात. ही परंपरा महाराष्ट्राच्या संस्कृतीतील माणुसकीचे सुंदर उदाहरण आहे. वारी म्हणजे केवळ पंढरपूरचा प्रवास नाही, ती स्वतःला ओळखण्याची वाट आहे. पावलोपावली नामस्मरण, मनात विठ्ठल आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान. म्हणूनच म्हणतात, वारी ही चालण्याची नाही, तर मनाने विठ्ठलापर्यंत पोहोचण्याची यात्रा आहे. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. वज्रलेप होणे पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. वज्रलेप होणे